Hello everyone, welcome all of you for the next lecture of modern business communication. Today we will discuss about the chapter number 5, that is import export trade correspondence. So the procedure of import and export activities involves ensuring licensing and compliance before shipping of goods. ठीक आहे. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जर करायचं असेल तुम्हाला, तर त्या अगोदर तुम्हाला लायसन्सिंग पॉलिसी आणि जे काही रूल्स अँड रेग्युलेशनसोबत कंप्लायन्स प्रोसिजर आहे ते तुम्हाला आधी करून घ्यावं लागेल. तरच तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करता येईल, म्हणजेच फॉरेन ट्रेड करता येईल किंवा इंटरनॅशनल बिझनेस करता येईल. ठीक आहे. मग त्यामध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज असतील की वेअरहाऊसिंग फॅसिलिटीज असतील किंवा कस्टम क्लिअरन्स करून घ्यायचं असतील, जसं कस्टम ड्युटी वगैरे लागतात. तुम्ही जेव्हा फॉरेनमधून गुड्स खरेदी करतात तेव्हा तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागते. एका प्रकारचा टॅक्स येतो. जसं आपण इंडियामध्ये गुड्स खरेदी केल्यानंतर GST भरतो, तसं फॉरेनमधून गुड्स खरेदी करताना आपल्याला कस्टम ड्युटी भरावी लागते. तर जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल बिझनेसमध्ये येत आहेत तेव्हा तुम्हाला काही कंप्लायन्स प्रोसिजर, काही रूल्स अँड रेग्युलेशन्सला फॉलो करावे लागतात. पण सर्वात अगोदर तुम्हाला काय करावं लागतं, तर लायसन्सिंग. तुम्हाला लायसन्स हवं आहे बिझनेस करण्यासाठी. तर आज आपण त्याच प्रोसिजरबद्दल डिस्कशन करणार आहेत की इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं कसं. तर तर त्यामध्ये पहिला प्रोसेस आहे इम्पोर्ट करण्यासाठीचा ऑब्टेनिंग IEC. ठीक आहे. हां, ऑब्टेनिंग IEC नंबर. ठीक आहे. IEC म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर. हा जो नंबर आहे, हा नंबर कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. समजा तुम्हाला जर इंडियामध्ये इम्पोर्ट करायचं असेल कोणताही गुड्स, तर अगोदर तुम्हाला IEC नंबर हवा आहे. ज्या कंपनीजकडे, ज्या फर्म्सकडे IEC नंबर नाही आहे, त्या फर्म्स फॉरेनमधून गुड्स इंडियामध्ये आणू शकत नाहीत. त्यांना सर्वात अगोदर IEC नंबर घ्यावा लागेल. हा IEC नंबर रिजनल जॉईंट DGFT म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड. ठीक आहे. डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड तुम्हाला हा IEC नंबर इश्यू करेल. IEC इज पॅन बेस्ड रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेडर्स विथ लाईफ टाईम व्हॅलिडिटी. म्हणजे एकदा तुम्ही IEC नंबर घेतलात की तुम्हाला तो लाईफ टाईम व्हॅलिडिटी आहे त्याची. तुमची फर्म जोपर्यंत आहे तोपर्यंत तो नंबर तुमचा वर्क करेल. मग कशासाठी कामाला येतं IEC नंबर, तर कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी किंवा जर गुड्स दुसऱ्या देशामध्ये पाठवायचं असेल, आणायचं असेल शिपमेंटसाठी, तर त्याच्यासाठी कामाला येतो. फॉरेनमधून मनी आणायचं असेल किंवा मनी भेटायचं असेल तरी IEC नंबर कामाला येतो. म्हणजे समजा तुमचा फॉरेनमध्ये एखादा बिझनेस पार्टनर आहे किंवा तुमचा कस्टमर आहे, तो तुम्हाला पैसे पाठवू इच्छितो, पण तुमच्याकडे IEC नंबर नसेल तर तुम्हाला ते पैसे लीगल स्वरूपात घेता येणार नाहीत, है ना. तर त्याच्यासाठी IEC नंबर हवा आहे. दुसरा जो पार्ट आहे तो आहे इन्श्युअर लीगल कंप्लायन्स अंडर डिफरंट ट्रेड लॉज. बरोबर आहे. बघा, जेव्हा तुम्ही फॉरेन ट्रेड करतायत, इंटरनॅशनल बिझनेस करतायत, इम्पोर्ट एक्सपोर्ट करतायत, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे लॉजला कंप्लायन्स करावं लागतं. वेगवेगळे लॉज तुम्हाला फॉलो करावे लागतात. जसं आपल्या देशामध्ये कस्टम ॲक्ट आहे. 1962 कस्टम ॲक्ट इंडियामध्ये आला होता आणि ह्या लॉच्या अंतर्गत तुम्हाला जे काही नियम आहेत ते सगळे फॉलो करावे लागतील. तसंच इंडियामध्ये फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट आहेत 1992 आलेला, है ना. किंवा फॉरेन ट्रेड पॉलिसी जी 2015-20 15 ते 20ची जी पॉलिसी आहे ती रिवाईज झालेली पॉलिसी आहे, ती पॉलिसी असेल. तर या सगळ्या नियमांचं तुम्हाला फॉलो करावं लागतं. त्यानंतरच तुम्हाला गुड्सला खरेदी विक्री तुम्ही करू शकतात फॉरेनमध्ये किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतात. आणि समजा काही गुड्स असे असतील जे रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीमध्ये येतात. कोणते गुड्स रिस्ट्रिक्टेडमध्ये येतात, कोणते येत नाहीत, हे तुम्हाला फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये, फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्टमध्ये तुम्हाला त्याच्या लिस्ट आहेत. मग जर एखादं गुड्स तुम्ही रिस्ट्रिक्टेड किंवा कॅनलाइज्ड असेल किंवा प्रोहिबिट केलेलं असेल की जे तुम्ही घेऊ शकत नाहीत, तर मग तुम्हाला जर त्याची खरेदी विक्री करायची असेल तर स्पेशल परमिशन तुम्हाला त्याची घ्यावी लागेल. आणि तुम्हाला त्याची स्पेशल परमिशन डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड DGFT तुम्हाला देईल किंवा जी काही फेडरल गव्हर्नमेंट असेल ती देईल.
तिसरा जो स्टेप आहे तो आहे प्रोक्यूर इम्पोर्ट लायसन्स. आता तुम्हाला इम्पोर्ट लायसन्स भेटेल. टू डिटरमाइन वेदर द लायसन्स इज needed to import a particular commercial product or service, an importer must first classify the item by identifying its Indian trading clarification based on a harmonized system of coding or ITC-HS classification. बघा काय म्हणतं याच्यामध्ये, टू डिटरमाइन वेदर लायसन्स इज नीडेड टू इम्पोर्ट अ पर्टिक्युलर कमर्शियल प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही जे इम्पोर्ट करतात त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्स हवं आहे का नाही हे ठरवण्यासाठी अँड इम्पोर्टर मस्ट फर्स्ट क्लासिफाय अन आयटम. इम्पोर्टरला सर्वात अगोदर सगळ्या आयटम्सला वर्गवारी करावं लागेल, क्लासिफाय करावं लागेल बाय आयडेंटिफाईंग इट्स इंडियन ट्रेडिंग क्लॅरिफिकेशन बेस्ड ऑन हार्मोनाइज्ड सिस्टीम. तर एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आपल्या गव्हर्नमेंटने, हार्मोनाइज्ड ट्रेडिंग सिस्टीम म्हणतात आपण त्याला. त्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये क्लासिफाय करावं लागेल तुम्हाला गुड्स. त्यांनी लिस्ट दिलेल्या आहेत गुड्सच्या, त्या लिस्टच्या अंडर आपला गुड्स येतो का, तर कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये आपला गुड्स येतो हे तुम्हाला बघावं लागेल. त्याच्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला, फाईल बिल ऑफ एंट्री अँड अदर डॉक्युमेंट्स टू कम्प्लीट कस्टम क्लिअरिंग फॉर्मॅलिटीज. आता तुम्हाला कस्टम ड्युटी भरायचं आहे, तो गुड्स फॉरेनमधून इंडियामध्ये आणायचा आहे, त्याच्यासाठी जे काही कस्टम क्लिअरन्स आहे ते तुम्हाला करावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बिल ऑफ एंट्री तुम्हाला आणि सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कस्टम क्लिअरन्ससाठी पाठवावे लागतील. आफ्टर ऑब्टेनिंग इम्पोर्ट लायसन्स, इम्पोर्टर आर रिक्वायर्ड टू फर्निश इम्पोर्ट डिक्लेरेशन इन द प्रिस्क्राइब्ड बिल ऑफ एंट्री अलॉंग विथ परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे इम्पोर्टरला बिल ऑफ एंट्री जे आहे ते बिल ऑफ एंट्री सबमिट करावे लागेल पॅन कार्डसोबत, पॅन कार्डचा जो नंबर आहे त्याच्यासोबत. बेस्ड ऑन बिझनेस आयडेंटिफिकेशन नंबर, बिन नंबर ज्याला म्हणतात. प्रत्येक बिझनेसचा एक आयडेंटिफिकेशन नंबर असतं. जसं आपला आयडेंटिफिकेशन नंबर, जसं आपलं आधार कार्ड पॅन कार्ड असतं तसं बिझनेसचाही आयडेंटिफिकेशन नंबर असतं. ॲज पर सेक्शन 46 ऑफ कस्टम ॲक्ट 1962, बिल ऑफ एंट्री गिव्ज इन्फॉर्मेशन ऑन द एक्झॅक्ट नेचर. तर बिल ऑफ एंट्रीमध्ये काय होतं, तर तुम्हाला त्या बिझनेसचा एक्झॅक्ट नेचर काय आहे, प्रिसाईज क्वांटिटी माहीत पडते, त्या गुड्सची व्हॅल्यू माहीत पडते, आणि दॅट हॅव लँडेड ऑर एंटर्ड इनवर्ड इन द कंट्री. मग ते इंडियामध्ये कधी आलं आहे काय नाही याच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये भेटते. त्यामुळे तुम्हाला कस्टम क्लिअरन्स फॉर्मॅलिटीज करावे लागतील. आणि मग शेवटचा जो पार्ट आहे तो आहे तुम्हाला डिटरमाइंड इम्पोर्ट ड्युटी रेट फॉर क्लिअरन्स ऑफ गुड्स. मग प्रत्येक गुड्स जो तुम्ही फॉरेनमधून इंडियामध्ये आणतायत त्या सगळ्या गुड्सचा जो नेचर आहे तो वेगवेगळा आहे, आणि गुड्सच्या नेचरप्रमाणे त्याच्यावर किती कस्टम ड्युटी लागेल हे ठरवलं जातं. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, इम्पोर्ट ड्युटी चा रेट किती असणार आहे ते क्लिअर करून घ्यावं लागेल. इंडिया लेव्हीज बेसिक कस्टम ड्युटी ऑन इम्पोर्टेड गुड्स ॲज स्पेसिफाईड in the first schedule of the Custom Tariff Act 1975, along with the good specific duties such as anti-dumping duty, safeguard duty and social welfare surcharges. तर वेगवेगळे गुड्स आहेत. बऱ्याचदा तोही देश ज्या देशातून तुम्ही गुड्स मागवतात तिथंही ड्युटी लागते आहे, इंडियामध्ये गुड्स आणतानाही ड्युटी लागते. तर बऱ्याचदा बिझनेसमॅनला त्याचं नुकसान होऊ शकतं, त्याला डबल टॅक्स लागू शकतो. मग ते टाळण्यासाठी तुमचं गुड्स कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, त्याच्यावरचा रेट किती आहे हे सगळं तुम्हाला पाहावं लागेल, आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या इम्पोर्ट ड्युटीचा जो रेट आहे तो क्लॅरिफाय करून घ्यावा लागेल. तर ह्या 5 स्टेप आहेत. या 5 स्टेपच्या नंतर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रोसिजर करू शकतात. तर हा जो क्वेश्चन होता तो होता इम्पोर्ट प्रोसिजरचा. तर ह्या 5 स्टेपमध्ये इम्पोर्ट पूर्ण होतं. ठीक आहे. तर बाकीचे मुद्दे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.